इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी पूर्वा आपलं स्वागत करते. श्रोते हो, आजचा कार्यक्रम विशेष धमाल होणार आहे, कारण कोकणचा साज संगमेश्वरी बाज या कार्यक्रमाचे निर्माते सूत्रधार सुनील बेंडखळे म्हणजेच तात्या गावकर आपल्या भेटीला आले आहेत. बाय माझी आईशी महाकाली महासरस्वती परून पश्चातन बरामदेव महाराजा. होय देवा महाराजा. वतन तुझी, वाणी तुझी, गाव तुझा, राव तुझा, ठाव तुझा, 18 अधिकार तुझे. होय देवा महाराजा. होय कसोबकर, फणसोबकर, हरेकर, दिंडेकर, दांडेकर, भालेकर, जुवेकर, सावंत, सालबी, निकम, जलबी, चालके, फालके, यादव, जाधव सगळे मिळून तुझ्या दरबार हजर झाल्यात महाराजा. होय देवा महाराजा. हा सगळ्यांचा व्यवस्थित सांभाळ कर महाराजा. होय देवा महाराजा. आज या ठिकाणी होय आकाशवाणी केंद्रात आमची मुलाखत व्यवस्थित आहे, ती व्यवस्थित पार पडून दे महाराजा. होय देवा महाराजा. त्यात काय अडीअडचण आल्यास तुझ्या पायाखाली दाबून ठेव महाराजा. होय देवा महाराजा. वया चांगल्या कार्यक्रमात जा कोण अडकाटी आणेल त्याचं दात त्याच्या घशात, त्या तांगड्या त्याच्या गळ्यात घाल महाराजा. होय देवा महाराजा. आणि या वर्षापासून मरल्या वर्षापर्यंत सगळ्यांचा सांभाळ कर महाराजा. होय देवा महाराजा. वा, खूपच सुंदर सुनीलजी. आणि तुमचे सहकारी रवींद्र गोंडबरे म्हणजेच रामभाऊ सादर करणारे, आपल्या दोघांचंही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. नुकताच 619वा प्रयोग सादर करून या वर्षीच्या मे महिन्यात आपण या सत्रातले प्रयोग थांबवलेत. सर्वप्रथम आपलं अभिनंदन. धन्यवाद. निसर्ग संपन्न असलेल्या कोकणात नमन, खेळे, जाकडी प्रसिद्ध आहेच. नाटक तर आपल्या घराघरात आहे. एकूणच कलेचा अधिपती गणपती बाप्पा कोकणावर प्रसन्न आहे. पण असं जरी असलं ना, तरी आपल्याकडे चाकरमानीही आहेत, जे सणावाराला आवर्जून गावाला येतात. पण वर्षभर गावात राहणारी मोजकीच मंडळी असतात. आणि गावं पूर्वीप्रमाणे माणसांनी गजबजून जावीत याकरता औद्योगिक, सांस्कृतिक आणि पर्यटनासाठीही प्रयत्न केले जातात. आणि या सगळ्याचा समावेश आपल्या कार्यक्रमांमधूनही होतो. आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत हे सगळं पोचवत असता. कोकणचा साज संगमेश्वरी बाज या कार्यक्रमाच्या निर्मितीविषयी थोडंसं सांगा ना. निर्मितीविषयी म्हणजे याची मूळ संकल्पना जी आहे ती आमच्या देवरुखचे गिरीश बोंद्रे आणि आनंद बोंद्रे या दोघा बंधूंची आहे. गिरीश बोंद्रे संगमेश्वरी बोलीतून दैनिक सकाळमध्ये लेख लिहत असत. मग त्यातून गावामध्ये घडणाऱ्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये येत असत. आणि त्यांचे बंधू आनंद बोंद्रे आहेत, तर त्यांनी त्या गोष्टींचा संदर्भ घेऊन मी संगमेश्वरी बोलतोय असा एक कार्यक्रम ते सादर करायचं. एक पात्री. तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. मग नंतर त्यांनी त्याच्यामध्ये म्युझिक वगैरे ऍड केलं, म्हणजे आपल्या कोकणातल्या लोककलेतली गाणी वगैरे असेल ते. त्यासाठी मग मी आणि मंगेश मोरे वगैरे त्यांच्या साथीला जायला लागलो. मग ते होत असताना आधी मुळात आपण नाटकवाले, आम्ही इकडे नाटक करायचो स्टारच्या माध्यमातून वगैरे. तर ते असं डोक्यात यायला लागलं की हे ज्या गोष्टी आपण सांगतायत काका, तर ते जर समोर चित्र उभं राहिलं ऍक्च्युअल तर किती इंटरेस्टिंग वाटेल. आणि मीन टाइम नाट्यगृहामध्ये दिगंबर नाईकांचं विच्छा माझी पुरी करा आलं होतं. तर ते लोकनाट्य आहेत, त्या फॉर्मॅटमध्येच ते खूप छान वाटेल असं डोक्यात यायला लागलं. आणि मग आम्ही एकदा काय झालं की कोळंबे गाव आहे आपल्या इथे पावसच्या इथे, तर ते बोंद्रे काकांचा कार्यक्रम ठरला. आणि अचानक कार्यक्रमाच्या 3 दिवस अगोदर बोंद्रे काकांचा प्रॉब्लेम झाला आणि त्यांना ते शक्य होत नव्हतं येणं. मग ते तिथले आयोजक सगळे आमचे मित्र ते म्हणाले की नाही काय पण करा, पण ते आता आम्ही सांगून बसलो ते करायला पाहिजेच. बोंद्रे काकांना म्हटलं काय करायचं. आणि गाडीतून आम्ही चालायचं, मग मी त्यांचे जोक्स मी त्यांना ऐकवायचो असे तसं. मग बोंद्रे काकांना म्हटलं आम्ही करू काय जेवढं होईल तेवढं करतो आम्ही. ते म्हणाले करा, बघा कसं काय होत आहे ते. मग तो पहिला आम्ही त्यांच्याच फॉर्मॅटमध्ये आम्ही तो त्यांचाच कार्यक्रम सगळा तिथे केलेला. मग ते झालं बऱ्यापैकी. पण आपल्या डोक्यात काय होतं की याला नाट्यीकरण करायचं. मग साधारण एक 3-4 प्रयोग झाल्यानंतर मग आम्ही याला लोकनाट्याच्या फॉर्मॅटमध्ये सुरू केलं. मग ही कॅरेक्टर उभे केली सगळे. आणि मग इथून तो सगळा प्रवास हळूहळू सुरू झाला. शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा,
शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा. पहिले नमन आम्ही कुणाशी बोलू, पहिले नमन आम्ही कुणाशी बोलू. धरती मातेचे चरण धरू, धरती मातेचे चरण धरू. शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा. शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा. आता तुम्ही म्हटलत की सुरुवातीला बदली कलाकार म्हणून आपण असं म्हणू की पूर्णतः कार्यक्रमच बदलून गेला आणि एकपात्रीचा त्याच्यामध्ये अनेक पात्र समाविष्ट झाली आणि लोकांच्या समोर सादर झालं. आपल्याकडे असं म्हटलं जातं की कोकणी माणूस हा फणसासारखा आहे. त्याचं बोलणं तिरकस आहे, पण तो आतून खूप मायाळू आहे आणि म्हणूनच यातून बोली भाषेचं संवर्धन केलं जातं. पुस्तकी भाषा बोलली जात नाही. तर त्याविषयी थोडं. हे करत असताना हा सुद्धा प्रश्न आलेला आमच्या मनामध्ये की हे प्राकृत मराठीमध्ये करावं की संगमेश्वरी बोलीमध्ये करावं. पण मुळात आधी त्यांच्या गोष्टी ज्या होत्या त्या संगमेश्वरी बोलीमधूनच होत्या, त्यामुळे ते तसंच पुढे नेऊया. सुरुवातीला जरा थोडं जड गेलं, कारण संगमेश्वरी बोली म्हणजे हे जरी आपल्या इथलं असलं तरी सुद्धा त्याचा एक आपण लहेजा सतत आहे. बोलत नाही. हा, त्यामुळे त्याचा एक वेगळा लहेजा आहे. कसं आहे, प्रत्येकाची बोलण्याची लकब वेगवेगळी आहे. म्हणजे आता आमच्याच लोकनाट्यात जर तुम्ही बघितलं तर मी बोलतो त्याचा हेल जरा वेगळा येतो, सचिन बोलतो त्याचा वेगळा येतो, आमचे हे रामभाऊ बोलतात त्याचा हेल वेगळा येतो आणि त्याच्यामध्ये खरी गंमत आहे. मग ते तुम्ही शिकून करायचं म्हटलं ना तर तसं तसं नाही जमत. समोरच्याला कळतं हा आर्टिफिशियल बोलतोय. त्यामुळे म्हटलं ते तशीच कॅरेक्टर घेतल्यामुळे प्रॉपर म्हणजे अगदी आम्हाला म्हणजे ह्या रवीच्या बाबतीत सांगायचं झालं तर तो गावातून नमनातून वगैरे काम करायचा, गावामध्ये ते नाटकातून काम करायचं, त्यामुळे तो त्याचा एक वेगळा बोलण्याचा टोन आहे. त्यामुळे तो तिथे त्याला आम्ही पण घेतला. त्याची भाषा तशीच ठेवल्यामुळे आत्मविश्वास पण वाढला. हा, नक्कीच नक्कीच. कॅरेक्टर उभं करताना हा, त्यांचा आत्मविश्वास जास्त चांगल्या पद्धतीने. त्यांना आम्ही तेच सांगितलं ना की तुम्हाला बाकी काही करायचं नाहीये, तुम्ही आहेत तसेच, फक्त त्याच्यामध्ये हे करायचंय, हा रोल करायचा, हा रोल करायचा आहे. आणि मग ती डेव्हलपमेंट होत गेली त्याच्यामध्ये. जसे जसे प्रयोग होत गेले तसे तसे कलाकार सगळे तसं होत गेलं. तयार त्यामुळे तो बोलीभाषा ती ठेवल्यामुळे ते खूप भावतं लोकांना. याचीच आणखीन एक बाजू अशी आहे की सलग 2-3 तास चालतो हा कार्यक्रम, पण याच्यामध्ये नेहमी घडणाऱ्या घटना म्हणजे काल काय घडलं, परवा काय घडलं हे सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केलं जातं. तर याच्यामुळे त्याच्यात नाविन्य तर येतच, पण तुमच्या सहकलाकारांना ते सहज जमतं की थोडंसं कठीण जातं? नक्कीच. कसं होतं, आता ते खूप नेहमीचं झालेलं आहे. कारण म्हणजे विशेषतः मी, सचिन आणि आमचे पिंट्याजी असतील ना, तर ते आम्ही अचानक काय घेऊ, काय करू, आणि हे आता बॉन्डिंग एवढं झालंय ना की अचानक पंचेस फुटतात, पण मग त्याला लगेच समयसूचकतेनुसार रिबॉन्ड द्यायचा, प्रतिसाद दिला जातो. हे खूप आता होतं, पण ते कसं झालंय, नेहमी झाल्यामुळे झालेलं आहे ते. आणि तुम्ही म्हटलात तसं, कारण करंट जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे आता ते तीव्र धरण फुटलं होतं, पण मग त्यावेळी जावई शोध लावला होता की ते खेकड्याने धरण फोडलं, मग त्याच्यावरून पण आम्ही पंचेस काढले होते त्याच्यामध्ये काही. ते एवढं चालायचं. किंवा लोकांमध्ये सुद्धा कुठला जर वेगळा एखादा बॅड मेसेज असेल तर त्याच्याबद्दल कसं बोलावं उपरोधिकपणे, तर हे खूप त्याच्यामध्ये येतं आणि त्याच्यातून विनोद निर्मिती पण होते आणि समाज प्रबोधन पण होतं. मला त्याकडेच यायचं होतं की नुसती विनोदाची निर्मिती नाही तर समाज प्रबोधनही होतं त्यातून. एकाच कार्यक्रमाचे अनेक प्रयोग झाले तरी प्रत्येक कार्यक्रमाचा प्रयोग हा वेगळा ठरतो. नक्कीच. आणि म्हणजे गुहागर जर तुम्ही घेतलत ना, तर गुहागरमध्ये 1 वर्ष असं झालेलं आमचं की सलग बाजूबाजूच्या गावामध्ये सलग 4 दिवस आम्ही, आणि त्यावेळी असं वाटलेलं आम्हाला की हे एकच बघणार कसं काय होणार ते. पण असं व्हायला लागलं की आदल्या दिवशीचे लोक पण तिकडे शेजारच्या गावात परत यायचे बघायला. असं करत शेवटच्या दिवशी फुल नुसतं तुडुंब भरलेलं होतं. आणि हे होतं ना, नवीन काही ना काहीतरी त्या जागेवरती नवीन काहीतरी सुचतं. म्हणजे एकदा तर ऍक्सिडेंटली झालेलं असं की ते आपण फॉग मशीन ठेवतो समोर आणि सचिन तिथे बसलेला होता समोर, आणि ते फॉग मशीन जास्त वेळ आपण ऑपरेट नाही केलं तर त्याचा धूर आपोआप निघतो, आणि ते झालं तसंच. तो तिथे बसलेला आणि एकदम फॉग मशीनचं ते धूर एकदम फसकन बाहेर पडला, तर त्याने लगेच त्याच्यावरती अरे मला माझी कागदपत्र सगळी जळली असती ना, हा का आग लावली का काय तू, असं झालं. आणि तो फुटला आणि मग तो नंतर रेग्युलर होत गेला. असे कैक झालेले. म्हणजे
असं बोलता बोलता म्हणजे हे खरं गावात घडतं. हं. तुम्ही जर गावात जर जाऊन बघितलं आणि जुनी माणसं जर बोलताना तुम्ही ऐकलत ना, तर त्यांच्यातून ती खूप विनोद निर्मिती होत असते. आम्ही तेच करतो तिथे. सचिन आणि मी ज्यावेळी असतो त्यावेळी असं एकदा बोलता बोलताच असा वादाचा मुद्दा चाललेला होता ना, की तुला गणपतीची हौस काय आहे, तू काय गणपतीत हौस करतोस आम्हाला माहिती आहे. हा, तू म्हणजे काय नुसता घरात गणपती आणून ठेवायचा, कॅलेंडर लिहिलेलं आहे म्हणून विसर्जन करून यायचा, ह्याच्या पलीकडे काय तुझा गणेशोत्सव. मग त्याच्यावर तो परत मला म्हणे एके दिवशी काय झालं की आमचा ते खंडाळ्यात प्रयोग होता आणि तिकडे आप्पा शिर्के नावाचे मोठे पेंटर आहेत, त्यांच्या तिथेच होता. आता त्यांचं नाव घ्यायचं होतं, पटकन सचिन बोलून गेला, हा या आप्पाला तू सांगितला 6 फुटाचा गणपती. मग मी म्हटलं मग बरोबर जाय, गावकाराचा गणपती आहे, मोठा असायलाच हवा. मग हो गणपती सांगितला 6 फुटाचा, घरात आणल्यावर कळलं दरवाजातनं आत जात नाही तो. आणि या घडलेल्या घटना आहेत गावामध्ये. पण हे सचिनने अचानक टाकलेलं होतं आणि ते अचानक आलं होतं, म्हणून मी पण त्याच्यावर घेतलं. म्हणून काय झालं, हौस आहे, दरवाजा फोडून गणपती आत नेलेला आहे, ह्याला हौस म्हणतात. परत त्याच्यावर सचिन आणखीन झाला, होय आता दरवाजा फोडलेला आहे, परत गणपती बाहेर न्यायचा म्हणून दरवाजा तसाच ठेवलेला आहे. प्रसाद द्यायला माणूस नाही आहे, पण राखण करायला माणूस इथं आहे बाहेर ठेवलेला. हे असे इन्स्टंट येत गेले आणि मग नंतर ते हे होत गेले. असे बदल घडत असतात, त्यामुळे लोक नेहमी येत असतात. एका ठिकाणी सुद्धा आमचे 4-4, 5-5 वेळी प्रयोग झालेले आहेत, ते याच कारणामुळे. नाही, याच्यामुळे कसं झालं की कार्यक्रमात 3 तास 3.5 तास कधी होतात हे काहीच कळत नाही आम्हाला सुद्धा. कळत नाही. बरोबर आहे. श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण कोकणचा साज संगमेश्वरी बाज या कार्यक्रमाचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे उर्फ तात्या गावकर यांच्याशी गप्पा मारतोय. तर मला तेच विचारायचं होतं की सुरुवातीला तुम्ही म्हणालात तसं की एकपात्री प्रयोगातून अनेक कलाकारांना घेऊन सादरीकरण सुरू झालं. तर तुम्ही प्रयोग करताना याची काही संहिता ठरवली होती का एक एक गोष्ट त्याच्यामध्ये ॲड होत गेली? आम्ही वन लाईन स्टोरी ठरवतो की बाबा हे अशी स्टोरी आहे, ती स्टार्ट इथे होणार आहे, फिनिश इथे नेऊन आपल्याला करायची आहे. आणि मग ती घ्यायची आणि सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने डेव्हलप करत जायची. मग प्रत्येकाला एक एक सुचत जातं. त्यामुळे लिखित अशी संहिता त्याला नव्हती. ते डेव्हलपमेंट करता करता ते म्हणजे कार्यक्रम सुरू कशावर होणार आणि संपणार कशावर एवढंच फक्त ठरलेलं आहे. आणि मध्ये जे नमन, खेळे, भजन हे सगळं दाखवलं जातं, तर त्याचा क्रम ठरलेला आहे. हा, प्रत्येकाचं हे ठरलं. आता भजनाचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचंय, तर हे सुरू इथे करायचं आणि संपवायचं इथे. मग हा बाकीचा जो मधला आहे तो सुरुवातीला आम्ही इम्प्रोव्हायझेशनवरच झाला तो. मग ह्याने हे केलं, त्याने दिलं, मग तो सचिन पुढे 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 जात जाणं, पूर्वी डाऊल करायचं ते पुढे पुढे जात जाणं, मग त्याला ते मागे ओढणं. आणि हे असं असतंच की गावातल्या भजनामध्ये एवढा तल्लीन होतो. वन लाईन स्टोरी आम्ही ठरवतो, स्टार्ट इथे होणार आहे, फिनिश इथे नेऊन करायचं आपल्याला, आणि बाकीचं इम्प्रोव्हायझेशन मध्ये. ते बालवाडीचं स्किट आमचं खूप गाजलं. अनेक शाळातल्या मुलांनी ते केलं, बालवाडीचं उच्चाटन म्हणून. म्हणजे ते गिरीश काकांनी लिहिलेलं आहे. ते त्याचा तो फॉर्मॅट लिहिलेला होता त्यावेळी. ते बोंद्रे एका सांगायचे तो. मग त्याच्यावरून आम्ही ती कॅरेक्टर, सेक्रेटरी, गावकार, तो मुंबईकर हे आम्ही ऍड केलेलं कॅरेक्टर आहे की तो इकडे हंटिंग करण्यासाठी, शूटिंग करण्यासाठी आलाय. म्हणजे त्याचं संवादामध्ये रूपांतर तुम्ही केलं आणि प्रत्येक एक कलाकार घेऊन तो ते संवाद म्हणणार आणि मग त्याची उंची वाढत गेली. मग ते सुरुवातीला तर आमचं 15-20 मिनिटाचं होतं ते, पण नंतर आता आम्ही ते करत नाही, पण बंद करताना ते पाऊण तासावर जाऊन पोहोचलं होतं. म्हणजे आख्यानच झालं ते. कारण एक एक कॅरेक्टर ते असे असतात ना, एखाद्याला दिले पैसे, तो गेला दुसरीच उडवून आला. पण ते सांगताना सुद्धा असं ऐटीच सांगणार, पण त्यातून विनोद निर्मिती व्हायची. आणि ते पाऊण तासावर असं ते इम्प्रोव्हायझेशन होत होत पुढे वाढत जातं. मध्ये हा सगळा कार्यक्रम लोककलेवर आधारित आहे. हो. तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या लोककला आहेत आणि त्याची एखादी झलक? नाही, नक्कीच.
आपल्या कोकणातल्या ज्या लोककला आहेत म्हणजे नमन असेल, भजन असेल, जाकडी असेल, हं. रोंबाट असेल, त्यानंतर लग्नातली गाणी आपल्याकडे खूप गावात तर खूप चालतात. हं. तर हे सगळे आम्ही त्याच्यामध्ये घेतो, त्याला दाखवत असतो. लग्नातली गाणी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असतात. म्हणजे आम्ही 2-4 वर्षापूर्वी स्पर्धा आणि घेतली. गवळणी येतात त्या हा, ते नमनामध्ये येतात. नमनामध्ये हो 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 हं. ते नमनामध्ये येतात. तर ते जुनी जी लग्नातली जी गाणी आहेत हं. ती खूप छान इंटरेस्टिंग होती ऐकायला. आता बरं. जी नवीन जी आहेत ती नवीन गाण्यांच्या चालीवरती वगैरे अशी हां, केलेली आहे. हां. पण ती किंवा जुनी चित्रपटातल्या गाण्यांवर गाण्यांवरती आधारित हा अशी असतात. हो हो हां. पण ती जुनी ज्या आहेत ना त्या बायका ज्या बोलायच्या ते हां. जे शब्द आहेत हां. ते खूप म्हणजे ऐकण्यासारखे आहेत. एखादी म्हणजे झलक नक्की नक्कीच. नागचा पा सोनचा पा नागचा पा सोनचा पा मधी काही चमेलीचा रोपा मधी काही चमेलीचा रोपा चमेलीच्या रोप्याखाली चमेलीच्या रोप्याखाली शोभानवरी उभी शोभानवरी उभी नागचा पा सोनचा पा. हे असं त्यावेळची असायची गाणी. हं. प्लस अजून म्हणजे आम्ही ह्यासाठी त्या आमच्या इथल्या भावनदीमधल्या एक म्हातारी आजी आहेत. हं. तर त्या गाणी म्हणायच्या. मग त्यांच्याकडे जाऊन बसून ती जुन्यातली गाणी आम्ही आणली त्यांच्याकडून. हं. आणि एक स्पर्धा पण आपण घेतली होती. त्यातून खूप कलेक्शन आलं होतं. खूप छान गाणी आहेत. म्हणजे एसा केसाची काठी मधी हल्दीची वाटी हळद लावीते कोण नवऱ्या मुलाची बहीण हळद लावीते कोण नवऱ्या मुलाची बहीण. अशा म्हणजे मध्ये हळदी लावायला ती सगळे जे येणार त्यांचे बहीण येणार, भाव येणार, वहिनी येणार, हे असं सगळं त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यावरून ती गाणी असायची. हां. हो. मग घाणा भरणे, हळद लावणे, साखरपुडा, हां. अशा अशा वेगवेगळ्या ह्याच्यावरती ती गाणी आहेत. हां. खूप ऐकायला मजा वाटतात. मग हां. ही आम्ही घेतली त्याच्यामध्ये. आपल्या सगळ्या लोकसंस्कृतीचा ठेवा आहे नक्कीच. जो आपल्या कार्यक्रमामधून आपण लोकांपर्यंत आणतो. नाहीतर काय होतं, आजकाल सगळीकडे डीजे लावले जातात आणि कुठेतरी हे सगळं मागे पडत चाललंय. पण त्याचं जतन केलं जातं या कार्यक्रमामध्ये. नक्की नक्की. आणि मुळात त्याला प्रतिसाद पण मिळतोय. हां. म्हणजे आता नमन जे आम्ही दाखवतो ते पारंपरिक दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो. हं. म्हणजे मागे ते खेळे उभे आहेत, त्यांना पगड्या आहेत, त्यांचे झब्बे वगैरे असे व्यवस्थित प्रॉपर आहेत. हां. त्याच्यानंतर गवळणी येतात, त्या सुद्धा नऊवारी साडीमध्ये येत आहेत. गाणी जी आहेत ती सुद्धा पारंपरिक आहेत. अगं चला की ग हिरा मेरा तारा बाजाराला वेल झाला वाटेत करी घोटाला कृष्ण काला नंदलाला हो हिरा तारा चंद्र मिलोनी जाऊ मथुरे बाजारा हिरा तारा चंद्र मिलोनी जाऊ मथुरे बाजारा यशोदेचा कृष्णबाई उभासे ग वाटेला चला की हिरा मेरा तारा बाजाराला वेल झाला वाटेत कधी घोटाला कृष्ण काला नंदलाला ह्याच्यामुळे काय होतं ते लोकांना जास्त भावतं. वाद्य आमचा प्लस पॉईंट जो आहे याच्यामधला आहे तो म्हणजे म्युझिक. आणि त्याला प्रॉपरच जे आहेत आमचे म्हणजे अभि भालेकर तबल्यासाठी असतो, मंगेश चव्हाण ढोलकी पकवासाठी असतात, मंगेश मोरे कीबोर्ड वापरतात. कीबोर्ड फक्त आम्ही लिबर्टी घेतली का तर त्याला जे इतर जे पीस वगैरे देण्यासाठी म्हणून ती घेतलेली आहे. पण ती खूप चांगली भावते. नाही तर बाकी आम्ही त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स काही वाद्य वापरत नाही. त्याच्यामुळे त्याचं काय होतं खूप प्रभाव त्याचा पडतो. म्हणजे मृदुंगाचा जो नाद आहे नमनातला बेदम बेदम नम बेबेद बेदम नम बेदम बेदम हे ऑक्टोपॅड ढिंके ते नाही देत. पण हे प्रॉपर वापरल्यामुळे त्याला खूप भावतं. आणि हे आमचे मातब्बर आहेत ते अगदी प्रॉपर स्केल मी मध्ये आता त्याच वगैरे. विषयाकडे येणार होते की सध्या तुमच्याकडे 20 ते 22 कलाकार आहेत आणि कार्यक्रमाला प्रतिसाद मिळत असतो. पण अनेक कलाकार याच्यामध्ये असल्यामुळे त्या सगळ्यांचं टायमिंग जमवून आणणं हे कसं शक्य होतं. आणि तुमचे जे साथीदार आहेत तर ते पहिल्यापासून आजपर्यंत तेच आहेत, संगीत देणारे हो. आणि काम करणारे कलाकार सुद्धा. तर या सगळ्यांची जंत्री कशी काय बांधता?
सगळे करतात मॅनेज, ते हाऊसही आहेत हां. आणि अजूनपर्यंत तरी झालंय व्यवस्थित. हां. आता पण बदली कलाकार तयार आहेत. बदली कलाकार म्हणजे गावामध्ये हो. असे काही तरुणांचे चमू असतात की आम्हालाही चालेल याच्यामध्ये यायला. असं तर खूप असतात. हां. पण गंमत काय होते, मेन जी कॅरेक्टर आहेत म्हणजे मी असेल, सचिन असेल, पिंट्याजी असेल, तर तिथे काय करता येत नाही. बाकीचे जर कोण नसेल तर मग एखाद्या वेळेस इकडचा तिकडे ऍडजस्टमेंट वगैरे करतात. आमचे रामभाऊ तर मास्टरच आहेत की ते काय कोण नसेल त्याचं तिथे कुठल्याही कलाकाराचं काम करायला कॅरेक्टर तयार असतात. करणार. म्हणजे अगदी त्याने साडी पण लावलेली आहे, मावशी पण झालेला आहे, हां. सगळं तो करतो. हां, हां. तर असे अजून 1-2 जण आहेत आमच्याकडे. अंकुश चांदळे म्हणून आहे आमचा. हां. तर स्वप्नील सुर्वे आहे, हां. तो तर कधी कधी ढोलकी वाजवायला पण असतो. हां. म्हणजे अगदीच कधी अभि पण नसला मला वगैरे. याच्याबरोबर आणखीन एक विचारावंसं वाटेल की हा सगळा तुमचा पुरुषांचा संच आहे. हो. याच्यामध्ये कुठेही स्त्री कलाकार नाहीये. नाही. स्क्रिप्टची गरज असली स्त्री कलाकाराची तरी सुद्धा पुरुष पात्रच साडी नेसून स्त्री पात्र उभं करतं. हो. आणि खूप छान पद्धतीने हे सगळा कार्यक्रम चालतो तुमचा. रवींद्रजी, मला सांगा की तुम्ही या कार्यक्रमामध्ये कसे आलात आणि तुम्ही आता जे रामभाऊ हे पात्र करताय हां. तर त्याची सुरुवात कशी झाली? आमचे मित्र सुनीलजी बेंडकेले हां. हे मला एक दिवशी भेटले हां. की असं असं आम्ही कार्यक्रम करतोय, हां. तर तुम्ही याल का? हां. तर मी सुरुवातीला नाहीच बोललो हं. की मला जमणार नाही, की मी पहिल्यापासून सामाजिक नाटक, ऐतिहासिक नाटकच करतोय, बरं. नमन करतोय. हां. मग ह्याच्यावर कसं करायचं? हां. एक दिवशी हा कार्यक्रम माझ्याच गावात झाला. हां. त्यावेळेला केवढा डेव्हलप झाला नव्हता. हां. एकदम साध्या माईकवरती, अगदी साध्या, आणि जरी गवळणी जरी असल्या हां. तरी आम्ही साधे असा एक ओढणी गुंडाळून यायचे हां. आणि तो करायचा. हां. तो बघितल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सांगितलं की मला ह्या कार्यक्रमात आजपासून यायचंय. हां. त्या दिवसापासूनच ह्या कार्यक्रमामध्ये आलो बर. आणि असा रोल वाढत गेला. हां. तसं डेव्हलप झालं आतमध्ये. हां. तसं प्रत्येक म्हणजे माझं रामभाऊचं कॅरेक्टर फिक्स झालं. हां. तसं दुसरं म्हणजे समूहातून हां. तुम्ही वैयक्तिक वेगळ्या कॅरेक्टरकडे आला. हो, असं वाढत गेला. हां. त्यामध्ये आम्ही म्हणजे नमन दाखवू लागलो, जाकडे दाखवू लागलो, हां. असं काय काय व्हरायटीज आतमध्ये भरायला लागलो. हां. त्यामध्ये अनेक माझ्या गावातले असतील, दुसऱ्या निवडीतले असतील, हां. अशी 1-2 पोरं एक वाढत गेली. हां, हां, आणि हां. मग हा मोठा संच संच झाला. हो. आणि ह्यांच्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे, सुनील जे आहेत त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे तेवढी हां. की लोक गोळा कशी हां, करायची, हां. आणि ती टिकवायची टिकवायची कशी? श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात कोकणचा साथ संगमेश्वरी बाज या कार्यक्रमाचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे उर्फ तात्या गावकर यांच्याशी आपण गप्पा मारल्या. पण अजूनही आपल्याला या कार्यक्रमाबद्दल आणि त्यांच्या एकूणच प्रवासाबद्दल अधिक जाणून घ्यायचंय. तेव्हा इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून आजच्या पुरता निरोप द्या. याच कार्यक्रमाचा भाग दुसरा उद्या सकाळी म्हणजे 15 जुलैला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.